विरोधकांना सोबत घेऊन वाई शहराचा विकास करणार. वाई नगर परिषदेने आयोजित केलेल्या पदग्रहण सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली ग्वाही. मी नगराध्यक्ष झालो तरीही प्रत्येक वाईकर नगराध्यक्षच असे मी मानतो. वाईच्या विकासासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा. कोणाची जिरवण्यासाठी मी नगराध्यक्ष झालो नाही. वाई नगरपालिका क गटातून ब गटात आणणारच. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. निवडणूक निकालाच्या अनुषंगाने बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी वाई नगर परिषदेने छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विजयी उमेदवारांचा पदग्रहण समारंभ आयोजित केला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते मदन भोसले यांच्या हस्ते अनिल सावंत यांचा सत्कार करून त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. यावेळी वाई शहरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन वाई शहराचा विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावे अशी भावनात्मक साथ नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाईकरांना घातली. आज पदग्रहण सोहळा होता. नवनियुक्त काय सांगा? आज वाईकर नागरिकांनी जो नगराध्यक्षपदाचा बहुमान माझ्या खांद्यावर दिला, त्या बहुमानाला तो माझा विजय. प्रथमतः वाईकर नागरिक, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यापासून हे आदरणीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आदरणीय शिवेंद्र बाबा नामदार, आदरणीय जयाभाऊ, आदरणीय मदनदादा, आदरणीय अतुल बाबा, सुरभीताई असतील, आमचे दीपक नानावरे असतील, जितू पिसळ असतील, याच्यात सगळ्यात चांगला रोल पाडलेले आमच्या शशीदादा असतील, आमची दीप्तीताई असतील, या सगळ्यांनी माझ्यासाठी वरिष्ठ पातळीवर जी मेहनत केली आणि माझ्या वाईकर नागरिकांमध्ये जे काय माझे साथीदार होते, जे माझ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले, माझ्या माता भगिनी असतील, सगळ्या 11 प्रभागातील ज्या ज्या मंडळींनी मला मदत केली, मला मतरूपी त्यांचा आशीर्वाद दिला, तो मतरूपी आशीर्वाद पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांच्या मताचा मी कुठल्या परिस्थितीत अपमान होऊन देणार नाही. माझा एक मिनिट हा वाईकर नागरिकांसाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या अडीअडचणीसाठी 100% असेल. मी आपल्याला या निमित्तानं असेही हे करतो की आम्ही प्रचारादरम्यान किंवा आम्ही जो अजेंडा घेऊन आलो शहराच्या पुढं, त्याच्यामध्ये हद्दवाढीचा विषय होता, त्याच्यामध्ये ब वर्ग तीर्थक्षेत्राचा विषय होता, त्याच्यामध्ये मुलांच्या रोजगाराचा विषय होता, पर्यटन वाढीचा विषय होता, शैक्षणिक डेव्हलपमेंटचा विषय आहे. वाई नगरपालिकेच्या ज्या 10 शाळा आहेत, त्या शाळांमध्ये शाळेचं टायमिंग सोडूनचं जे टायमिंग शिल्लक राहतं, त्याच्यामध्ये आपल्याला काय वेगळ्या पद्धतीनं नियोजन करता येईल का? वाईकर विद्यार्थ्यांसाठी आपल्याला क्रॅश कोर्स असतील, वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे कोर्सेस असतील, काही शाळा इंग्लिश मिडियमला कन्वर्ट करायचा विषय असेल, हे सगळं उच्च पातळीवरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं जूनपासून माझा मानस येतो. आता डिसेंबर आहे, हा डिसेंबर ते जून म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये त्या शिक्षकांच्या मीटिंग घेऊन त्या संदर्भातल्या काही परवानगी असतील किंवा त्या संदर्भात तो सगळ्यात माझा पायलट प्रोजेक्ट असेल. त्याच्यानंतर हद्दवाढ आणि ब वर्ग तीर्थक्षेत्र हे 2 विषय हे प्रामुख्यानं पहिल्या मीटिंगचा अजेंडा असेल. मी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती, जे जिचं काम अंतिम टप्प्यात आहे, त्याच्यासाठीचे निधी जो जमा झाला आहे, उर्वरित जो निधी आहे तो पुढच्या महिन्याभराच्या आत तो निधी जमा करून त्या मूर्तीसाठीचं जे काय प्रोव्हिजन आहे ते मी पुढच्या, आता हा समजा डिसेंबर आहे, तर मार्चपर्यंत म्हणजे पाडव्यापर्यंत
ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी अश्वारूढ मूर्ती त्या ठिकाणी बसलेली दिसेल, हा माझा 100% प्रयत्न राहील. हद्दवाढीनंतरचे काही विषय वेगळे आहेत अजून, त्याच्यामध्ये आपल्याला वरिष्ठ पातळीवर आता बघा, राज्यात भाजप युतीचं सरकार आहे, महायुतीचं. त्याच्यामध्ये सगळे घटक पक्ष आहेत. आज इथं मतदारसंघाचे प्रमुख म्हणून आबा आहेत समजा. त्यानिमित्तानं जर भविष्यात तुम्हाला सन्माननीय मंत्री मकरंद पाटलांची जर मदत लागली तर घेणार का? 100% घेणार ना, कारण मी वायकर नागरिकांनी मला या ठिकाणी त्या गोष्टीसाठी विकासासाठी पाठवले. मी कुठल्याही प्रकारची जिरवाजिरवी, कुणाचं कोणी माझं काम नाही केलं म्हणून त्याला त्रास द्या, कोणी ह्यानं काय केलं असला माझ्या पुढचा अजेंडा नाही. मला जे काय मतदान झालं 23,182, जरी 12,000 काही 500 मतं मला पडली असतील समजा, तरी मी 23,182 लोकांनी मला मतदान केलं आहे. मी असा समजणारा कार्यकर्ता आहे. प्रचारामध्ये जे काय हे झालं त्याच्याकडे मी काही लक्ष देणार नाही, कारण मी इतका कॉन्फिडंट होतो. तुम्ही आठवा, ज्या दिवशी आरक्षण डिक्लेअर झालं ते आमचे काही माझे खूप प्रेम करणारे आमचे बंधू आहेत, काही मित्र आहेत, त्यांनी पहिल्या दिवशी बोर्ड लावला होता, आय एम कमिंग म्हणून, लक्षात घ्या. तर त्याच्यावर तो लावल्यानंतर माझं असं लक्षात आलं की खरंच तो बोर्ड लावणार आहे तर आम्ही तिकडे सत्कार घेणार आहे. कारण त्याच्यामुळं काय आलं, जे सगळी मंडळी 4-4 लोक नगराध्यक्ष होऊन हात जोडून फिरायला लागली. आता एकाच पार्टीत 4 नगराध्यक्ष फिरायला लागले. आमच्या लक्षात आलं की हवा काहीतरी इथं गनिमा कावा दिसतोय. आम्ही पण पदग्रहण सोहळ्याच्या दरम्यान समीर गैरसमजातनं काही आता प्रकार घडणार, त्याला तुम्ही योग्य रीतीनं सामोरे गेलाय. मात्र असे प्रकार भविष्यात घडू नये म्हणून तुम्ही काय पाऊल उचलणार? हा प्रकार या सभागृहाला अशोभनीय आहे, कारण पदग्रहण समारंभ आमचा हा फिक्स होता. त्याच्यामध्ये टायमिंग पण आमचं ठरलेलं होतं. प्रशासनानं मला ज्यावेळी पत्र दिलं त्यावेळेस ते 1:30चं टायमिंग, मी टायमिंग जे दिलं त्या अपेक्षित मला 2चं टायमिंग होतं. परंतु ठीक आहे, आता कसं होतं, उत्साह आहे लोकांमध्ये. इथं बऱ्याच वर्षानं कमळ फुललंय. 10 आणि 1 हा विजय म्हणजे अख्ख्या जिल्ह्याला अचंबित करणारा विजय आहे. त्यामुळे थोडंसं कार्यकर्त्यांचा उत्साह राहणार. त्याच्यामध्ये एक 10-20 मिनटं डिले झालं समजा, तर त्याच्यातले बरेचसे सदस्य हे मागच्या ह्याच्यात पण होते. ही परिस्थिती उद्या जर वेगळी झाली असती आणि प्राध्यापक नितीन कदम जर निवडून आले असते आणि आमचे काही 5-6 लोक निवडून आले असते, तुम्ही काय विचार केला असता? त्यांना असंच कुठं लाईनीत उभं राहावं लागलं असतं. काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आपण, की बाबा 10-20 मिनटाचा डिले तो हे अशा पद्धतीनं येऊन इथं येऊन लोकांच्या पुढं, एका पार्टीची लोक आहेत सगळी ती, आपण वेगळे 10 जण येऊन त्यांच्या पुढं वेगळी भूमिका मांडणे लोक कशी मान्य करतील? अजूनही आपण तशाच ह्याच्यात जर वावरलो, लक्षात घ्या, तर ती भूमिका योग्य नाही. ती सगळी भूमिका वायकरांच्या पुढं गेली आपली, आणि हे वायकरांना सगळ्यांनी माहिती आहे. आणि ह्या अशा लक्षात घ्या, मी खूप जबाबदारीने बोलतो. मागच्या वेळेस 1 मतानं नगराध्यक्षांची शीट लागली, बरोबर ना? ते का लागली? तर ह्या गणपतीला काही गोष्टी मान्य नाहीत, ह्या कृष्णाबाईला काही गोष्टी मान्य नाहीत, आणि त्याच्यातनं ते अजून बोध घेत नाहीत. म्हणजे ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. आता माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता ज्याच्याकडं म्हणजे घरात 4 माणसं कुटुंबात, ही सगळी आता आमची टीम होती. पण मला सांगा, जर एवढं सगळी यंत्रणा समोर आहे, सगळ्या पद्धतीचं पोत्यानं लाडू आहेत, आणि असं असताना त्या गणपतीनं कौल असा का दिला हो? कुठंतरी आत्मपरीक्षणात आपण गेलं पाहिजे, असं मत आहे माझं. ते आत्मपरीक्षणात का गेलं पाहिजे तर ते स्वीकारलं पाहिजे. कारण अशामुळंच दिवसेंदिवस त्या गोष्टी, जशा आता मागच्या वेळी बघा 6 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष होता, त्यांचं कर्म चांगलं असणार 100%. परत अजून ॲडिशन कर्म म्हणून मी त्याच्यात आलो. मग त्यांनी 6ची 10 केली, आता तिकडं 14ची 11 झाली. मग हे दिवसेंदिवस रिवर्स होऊ नये, आपण त्याचा बोध घेतला पाहिजे की आपण कायम ह्या सभागृहामध्ये सन्मानानं वागलं पाहिजे.
इथं चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. इथं जो चुकीचं काम करेल त्याला 100% आपण बघितलं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. त्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे आणि तुम्हाला एक विनंती आहे, जो काय प्रकार झाला तो प्रकार कुठेही हायलाईट करू नका. कारण काय होतं, हे तुमच्या माध्यमातून आपल्या वाई शहराचं जे दृश्य आहे ते जिल्हा लेवलला, राज्य लेवलला जाऊ नये. तुम्ही कायम मला माझ्या भावासारखे सगळे पत्रकार माझ्या मागं उभं राहिला. तुम्ही कुठलीही माझ्याकडनं अपेक्षा केली नाही. तुम्हीच नगराध्यक्ष म्हणून माझ्यासाठी लढला सगळे पत्रकार बांधव, आणि तो सन्मान तुमचा मी भविष्य काळात 100% राखेन. कारण तुमच्याच माध्यमातून वाई शहराचं चांगलं स्वरूप पण जाणार आहे. आणि तुम्ही ठरवलं तर, तुम्ही चौथा स्तंभ आहे, तुम्ही ठरवलं तर ते तसं पद्धतीनं पण घालवू शकता. माझ्या आपल्याला पण विनंती आहे की वाई शहराचं चांगलं स्वरूप लोकांच्या पुढे जावं. भविष्यात विरोधकांना सोबत घेऊन काम करताना वाईकरांना काय संदेश द्याल? बघा, ह्या सभागृहामध्ये जेव्हा लोक तुम्हाला निवडून लोकप्रतिनिधी देऊन पाठवतात, तर ते तुम्ही फक्त त्या पार्टीचे नसून ते त्या प्रभागाचे होता. समजा एखाद्या प्रभागात एखादा उमेदवार भाजपचा असेल आणि एखादा राष्ट्रवादीचा असेल, व एखाद्या ठिकाणी भाजपचा पडला असेल, राष्ट्रवादीचा आला असेल, किंवा एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादीचा पडला असेल, भाजपचा आला असेल. परंतु तो असं त्यांनी ते लक्षात नाही घेतलं पाहिजे की बाबा ह्या लोकांनी मला मत नाही दिलं. त्यांनी ती सगळ्या प्रभागाचा तो प्रतिनिधी आहे. मग त्या प्रभागाला त्यानं जर न्याय द्यायचा प्रयत्न केला, तो जर सन्मानानं विकास डोळ्यापुढं ठेवून राहिला, तर माझी भूमिका तीच राहील की सगळे इथं आलेले सगळे सभागृहाचे हे सदस्य आहेत, येणारा निधी हा सगळ्या प्रभागामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करू. सगळ्यांना सन्मानाची 110% माझ्याकडनं नम्रतेची वागणूक मिळेल. आणि मला अपेक्षा हीच आहे की ह्या सभागृहात आल्यावर जशा मागच्या काळात कुरघोड्या झाल्या, विषय झाले, तसे होऊ नये. आपण साथ द्या, माझी 100% तुम्हाला साथ राहील. कारण माझा प्रत्येक मिनिट ना मिनिट हा शहराच्या डेव्हलपमेंटसाठी असेल. इथनं पुढचं मी त्या पदाला 110% न्याय द्यायचा प्रयत्न करेन. ओके. या ठिकाणी वाई नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्वच पक्षांचे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा जो सन्मान आणि सत्कार सोहळा केला गेला, त्याबद्दल प्रशासनाचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. मी एक या नगरीचा नगरसेवक या नात्यानं समस्त वाईकरांना एवढंच सांगू इच्छितो की संख्याबळ कुणाचं किती याच्यावर मी थोडंसं बोलणार आहेच, परंतु त्या अगोदर जो वाई शहरानं जो काही निकाल दिलेला आहे, नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक, आम्ही सर्वजण एकत्र मिळून वाईकरांच्या अपेक्षा कशा जास्तीत जास्त पूर्ण करता येतील आणि एकूण एक दिवस कसाच 5 वर्षातला चांगल्या पद्धतीनं मार्गी लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विशेषतः या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट, माननीय मंत्री महोदय आमचे मकरंदबा पाटील यांनी या अगोदरसुद्धा वाई शहरासाठी अधिकाधिकचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. इथून पुढेही ते कोणताही भेदभाव न ठेवता अधिकचा निधी या शहरासाठी उपलब्ध करून देतील आणि त्यांच्यावर श्रद्धा कालही आमची होती, आजही आहे आणि उद्याही राहील. मी अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट यांचं संख्याबळ अधिकचं असल्यामुळे पक्षीय भेदभाव न ठेवता आमच्याही भावना, आमच्याही कल्पना, आमच्याही काय ज्या शहराच्या बाबतीत ज्या अपेक्षा असतील, नागरिकांच्या ज्या काय सूचना असतील, नागरिकांच्या ज्या काय अपेक्षा असतील, आम्ही त्या वेळोवेळी सभागृहात तुमच्याकडं मांडत राहू. त्या तुम्ही कोणत्याही निपक्ष पद्धतीनं तुम्ही मान्य कराव्यात आणि शहराचा जास्तीत जास्त विकास व्हावा एवढीच प्रार्थना करतो. आणि एक आमच्या संपूर्ण पक्षाचे आता इथं हजर नाही आहेत. आज चॅनल तुमचं युवा मराठी चॅनल जे आहे, तुम्ही प्रगती चॅनल जे आहे, तुम्ही अचानक आम्हाला हे मुलाखत देण्यासाठी बोलवलं.
तुम्ही असं म्हणाल की इथं बाबा 4च जण हजर असतात, असं नाही आहे. आता पुढं गेल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. पण मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्वांना समस्त वाईकरांना सांगू इच्छितो की वाई शहरामध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवक एक आमच्याकडं सुशील खरात म्हणून एक अपक्ष नगरसेवकसुद्धा निवडून आलेले आहेत. त्यांचाही योग्य तो सन्मान ठेवून आम्ही सर्वजण वाईच्या विकासासाठी कटिबद्ध राहू एवढीच ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.